मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माता जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम समर्थ. काळाची भीती आमची निघून जाते, संचिताचा विचारही आमच्या समोर राहत नाही. त्यामुळं महाराज आश्वासनामध्ये पुढे असं म्हणाले, माझ्या माणसाने म्हातारपणाची व अंतकाळची काळजी करू नये. माझ्या माणसाने हा शब्द इथे फार महत्वाचा आहे. आपण खरोखर अनुग्रह घेतला म्हणजे महाराजांचेच झालेलो आहोत. आईनं जसं लहान मुलाला आपल्या अत्यंत जवळ घ्यावं, तीच जवळीकता ते माऊली पण महाराजांनी आपल्या बाबतीमध्ये घेतलेलं आहे. माणूस जन्माला येतो, तो जन्माला आल्यानंतर आपोआप टप्प्याटप्प्यानं त्याच्या अवस्था येत राहतात. 6 अवस्थांचा विचार आमच्या शास्त्रानं केलेला आहे. पहिली अवस्था अस्ति. गर्भामध्ये ज्या वेळेला अस्तित्व निर्माण होतं ती आमची पहिली अवस्था. त्यानंतर जायते म्हणजे आम्ही मग मातेच्या उदरातून बाहेर येतो, जन्माला येतो. तिसरी अवस्था वर्धते, वाढत जातो हळूहळू. 1 वर्ष, 2 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष आमची वाढ होत राहते. विपरिणते, ज्याला प्रौढ म्हणावं, ती अवस्था आमच्यामध्ये येते. त्याच्यानंतरची 5वी अवस्था अपक्षीयते, म्हणजे आम्ही क्षय पावायला सुरुवात होते. हळूहळू शरीर थकत जाणं म्हणा, इंद्रिय थकत जाणं म्हणा, हे आम्हाला अनुभवायला येतो. आणि शेवटची अवस्था विनाशती, आम्ही नाश पावतो, मृत्यू पावतो. ह्या जशा शास्त्राच्या अनुषंगानं येणाऱ्या जीवाच्या 6 अवस्था आहेत, तशाच आणखीन एका वेगळ्या पद्धतीनंही आपण आपल्या जीवनाकडे बघू शकतो. बाल्यावस्था, तारुण्य अवस्था, वृद्धावस्था. अत्यंत मी लहान आहे, नंतर तारुण्याचा उत्साह जोम आहे, आणि मग वृद्धावस्था आहे. बाल्यावस्थेमध्ये एक प्रकारानं काहीसा मुक्तपणा आमच्या समोर आहे. आई वडिलांचा किंवा अन्य वडीलधाऱ्यांचा आधार आम्हाला त्या अवस्थेमध्ये आहे. तारुण्यामध्ये आमचा पैसा, आमचं ज्ञान, आमची शक्ती याचा एक वेगळाच जोश ज्याला म्हणता येईल तो आमच्यामध्ये असतो, आणि त्याच अनुषंगानं त्या उत्साहानं आम्ही वावरत असतो. आणि वृद्धावस्था ही देहाच्या अनुषंगानं येते, आणि देहाशीच इंद्रिय निगडीत आहेत. म्हणून देह जसा क्षीण होत जातो तसं इंद्रियांनाही क्षीणत्व येतं. म्हणून वृद्धावस्था येण्यापूर्वी माणूस काहीसा एका वेगळ्या उन्मादामध्ये, धुंदीमध्ये वावरतो. मगाशी मी म्हटलं तसं ज्ञान असेल, पैसा असेल, शक्ती असेल, अधिकार असेल, सत्ता असेल, आम्हाला त्याचा अहंकार येत राहतो. पण ही अवस्था कायमची नाही. जसजसे आम्ही वृद्धत्वाकडे येतो तसतसं एक प्रकारचा परस्वाधीनपणा आम्हाला निर्माण व्हायला लागतो. आणि याच परस्वाधीनपणामधून म्हातारपणाचे अनेक विचार आमच्या समोर येतात. माझं कसं होईल,
हा प्रश्न वारंवार येतो आणि ती काळजी आमचं असलेलं आयुष्यही काही वेळेला कमी करते. तीच परिस्थिती मृत्यूची, अंतकाळाची पण आहे. मृत्यू केव्हा येईल हे कोणीच सांगू शकत नाही. कुठे येईल, कसा येईल हेही आपल्याला माहिती नाही. म्हणून ह्या सगळ्याचीच काळजी, वृद्धपणाची, म्हातारपणाची म्हणा, अंतकाळाची म्हणा, आपण सगळेच जण काळजी करत असतो. आणि अंतकाळचा तर एक भाग असा आहे की अंतकाळाच्या त्या अत्यंत समीप असताना आम्हाला विलक्षण त्रास होतो. कारण देहावरती आमचं प्रेम आहे. म्हणून त्या देहामधनं ही पंचमहाभूत जेव्हा जायला लागतात, एक एक करत एक एक भूत या देहामधून बाहेर पडतं, तसं आम्हाला क्लेश व्हायला लागतात. तो त्रास आम्हाला होतो. दुसरी गोष्ट, त्या अंतकाळाच्या वेळेमध्ये आजपर्यंतच्या आयुष्यातली असलेली सगळी पापकर्म आणि तिचं वर्तन एखाद्या चलत चित्रपटासारखं आमच्या समोर येतं आणि आम्ही भयग्रस्त होतो. तिसरा भाग म्हणजे आता या सगळ्या परिस्थितीमधून मला पुढची योनी कुठे मिळेल, कोणता जन्म होईल, ही चिंता तिथे निर्माण होते. आणि शेवटचा भाग म्हणजे मी चांगलं साधन, उत्तम साधन केलं नाही, सत्संग केला नाही, सदाचारानं, नीतीनं मी वागलो नाही, याचाही एक तीव्र पश्चाताप त्या क्षणाला होतो. म्हणून अनेकांचा जो अनुभव आहे की अंतकाळाची वेळ येताना ती मंडळी अत्यंत भयग्रस्त झालेली दिसतात. वृद्धत्व आणि अंतकाळ दोन्हीत माणूस भयग्रस्त होतो. केवळ मृत्यूवरती समर्थ रामदासांनी एक समास पूर्णपणानं मृत्यूचं चित्र आमच्या समोर उभं केलेलं आहे. म्हणून तिथे समर्थ रामदासही म्हणाले की मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे. आज नाही उद्या, पुढच्या क्षणाला, नाही तर अजून 4 दिवसांनी माझ्यासाठी मृत्यू अटळ आहे. आणि म्हणून हरिभक्तीला, ईश्वर चिंतनाला, ईश्वर नामाला मी प्राधान्य द्यायला हवे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू अनिवार्य आहे. या मृत्यूवरती भारतीय विचारवंतांनीही खूप विचार केलेला आहे आणि पाश्चात्य विचारवंतांनीही चिंतन केलेलं आहे. जग हा शब्द आपण अनेक वेळेला वापरतो. यातला ज म्हणजे जन्म आणि ग म्हणजे गमन. जन्मापासून गमनापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंतचा मधला माझा जीवनाचा जो प्रवास, जो भाग आहे, त्यालाच खऱ्या अर्थानं जग म्हणतात. आणि असं म्हटलं जातं की माणसाची वासना जड वस्तूचं कवच धारण करून दृश्यामध्ये जेव्हा येते तेव्हा तो जन्म झाला असं म्हटलं जातं. मग जर जडवस कवच धारण केल्यासारखा जर भाग आमच्या जन्माशी निगडीत असेल तर हे जे कवच आहे ते पंचमहाभूतांचं आहे. म्हणून मगाशी मी म्हटलं तसं की एक एक भूत या देहाला सोडून जातं, तसं ही पंचमहाभूत बाहेर पडायला लागली की आम्हाला मृत्यूची जाणीव होते, मृत्यूचा भाव येतो. आणि वासना ज्या काही आमच्या आहेत त्या तशाच राहतात. केवळ देहाचं कवच सुट्ट. म्हणून गीतेचा दृष्टांत आहे की वासांसी जीर्णानी यथा विहाय. जुनं वस्त्र अंगावरचं आपण फाटलेलं असेल, कंटाळलो असो, आपण ते जसं काढून टाकतो आणि नवीन वस्त्र स्वीकारतो, तसा हा देह
आत्ताची खोल टाकून देतो आणि नव्याचा स्वीकार करतो. जानकी जीवन स्मरण जय जय